साहिल आणि विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। यश मापगावकर आता समालोचनाचा भार स्वीकारतील आणि पुढील जे फलंदाज आहेत त्यांनी देखील तयार राहायचे मित्रांनो। सामना लगेच सुरू करा। या ठिकाणी दोन्ही संघांना समान शुभेच्छा देतो। 3 षटकांचा हा सामना असेल। दोन्ही संघ मैदानावरती मात्र येथे उतरत आहेत। आजच्या दिवसामधील काही महत्त्वाच्या लढतींकडे आपण आता मात्र बोलतोय। पहिलं षटक या ठिकाणी बॅटिंग करताना विवेक स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती विवेक बनकटच्या बॅटमधून वाटी स्ट्रॉंगन माउंट लाईनच्या बाहेर सरळ सीमारेखा पार षटकार। काय फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला होता विंटेज विवेक बनकर। येथे मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी अमोल आलेत। पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर पहिल्या चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं होतं लॉंगन माउंट लाईनच्या बाहेर। येथे पुन्हा अमोल। यावेळेचा चेंडू मात्र खराब ऑफस्टिकच्या बाहेर। पंच रामालेंनी सूचित केलं की या चेंडूवरती मात्र येथे अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे। पहिल्या षटकाला जेव्हा सुरुवात केली होती प्रारंभ बघायला मिळाला होता तेव्हा एक मोठा फटका। आज काय फॉर्म मध्ये मिळाला होता का बॅटिंग केली आहे। शॉट ऑफ द गुड लेंग त्याच्यावरती या ठिकाणी दबाव प्रक्षेपित केला। मात्र स्वतः गोलंदाजाने सांगितलंय बघा की नाही चेंडूने बॅट मधला कॉन्टॅक्ट झाला नाही। या अपील मात्र विकेट किपरने केली होती मात्र येथे गोलंदाज इंटरेस्टेड नव्हते। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात। पहिल्या षटकाच्या खेळाला जेव्हा सुरुवात झाली खूप चांगला खेळ त्यांच्या या माध्यमातून सुरुवात करतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न समोर क्षेत्ररक्षक विवेक बनकर मैदानावरतून परतेल बॅक टू द पॅव्हलियन। कम ऑन डीजे। ठिकाणी मात्र मी विनंती करतो अनुरोध झाला लवकर मैदानावरती या। बॅट्समननी तयार राहायचं आहे लक्षात ठेवा। या ठिकाणी तुम्हाला बॅड लाईट मध्ये खेळावं लागेल तुमचं नुकसान होईल आणि कमिटीची या ठिकाणी इच्छा आहे पाठीमागे आणखीन एक एक्स्ट्रा बॅट्समन पाठवा। आगळ सुरे आणखीन एक एक्स्ट्रा बॅट्समन पाठवून ठेवा पाठीमागे। विहंगम चित्र आहेत त्या ठिकाणी टिपली जातील। मारण्याचा प्रयत्न केला गेलाय क्षेत्ररक्षक तिथे येतील। दोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत मात्र धावसंख्या धावफलकावरती येथे मात्र 10 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात आली। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अमोलच्या गोलंदाजीवरती येथे स्ट्राइक रोटेट करण्यात आली आहे। अनिरुद्ध आणि साहिल मात्रे बद्दल काय बोलायचं यंदाच्या वर्षी भंगनाट फॉर्म मध्ये आहेत।
बॅटिंग असेल बॉलिंग असेल स्वरूपने यंदाचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द प्रीमियर लीग हा सर्वात मोठा पुरस्कार मिळवला. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक इथे येतील फिल्डिंग करतील तोपर्यंत थोडेसे फंबल झाले आणि फंबल झाल्यानंतर मात्र एका धावेला कन्वर्ट करण्यात आलं 2 धावांमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. चांगला आय कॉन्टॅक्ट होता. चांगला फिटनेस मैदानावरती दाखवण्यात आला आणि याच्या जोरावरती मात्र जिथे एकही धाव या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नसती तिथे मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती येथे मात्र 12 लागल्या गेल्यात. 1 विकेटच्या नुकसानावरती येथे वेगबंदगडच्या बॅटमधनं 1 षटकार आल्यानंतर तो मात्र मैदानावरतून येथून परतला. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जनमान कारले एका बाजूला लढतोय दुसऱ्या बाजूला बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे. या 2 संघादरम्यान सुरू असणारी बिग बॅटल इथे मात्र मैदानावरती अनुभवायला मिळते. चोरंडेचे शानदार क्रीडांगण त्याच्यावरती असणारी स्पर्धा त्यांचं विशेष आभार प्रदर्शित करतोय आम्ही कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. गोलंदाजी करण्यासाठी ओमकार जनमान कारले संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसऱ्या षटकाला प्रारंभ करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू पुढे सावध कनेक्शन प्रॉपर अनिरुद्धच्या बॅटमधनं आलेला पाटलांचा हा जबरदस्त तडाखा चेंडू सीमा रेखा पार षटकार. यंदाच्या 25-26 मधली 24-25 मधली सर्वाधिक सफल टीम जर कोण असेल तर ती बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे आहे. आणि ज्या या वर्षांमध्ये दिनाचं सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज जर कोणी जिंकल्यात तो अनिरुद्ध पाटील इथे मात्र मैदानावरती बघायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी पुढे सरसावत या चेंडूवरती प्रहार केले होते. मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाले. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती इथे मात्र तयार होतोय. ज्यावेळेस मात्र धोका दिला चेंडूने चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेखा पार चेंडू फरार धाबा 4 चौकार. जावेदचा तडाखा हेलिकॉप्टर उडवलाय. प्रयत्न चांगले झालेत मात्र येथे काय होणार आहे पंच आम्हाला सांगतील. सेफ ओके टाळ्यांचा आवाज इथे येतो. चांगला ऍथलेटिझम दाखवून दिलाय. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी उडी मारली होती. अन्यथा या ठिकाणी जर आपण विचार केला तर मैदानावरती कशा प्रकारे या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यात आलं होतं. ज्यावेळेस मात्र बघा साहिल मात्रेच्या बॅटमधनं आता मात्र नो चान्स फॉर फिल्डर चेंडू जातोय डीप लॉंगर बाउंड्रीच्या बाहेर षटकार. वरती आक्रमण केलं. षटकार आणि चौकारांची बरसात बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. ज्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर स्वतः साहिल येथे निघालाय आणि फलंदाज साहिलची काढवृत्तीला एक सलाम आहे. कमॉन डीजे. आणि विचार पडतोय 5:30 वाजलेत. धावा 29 बनल्यात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती एक्स्ट्रा बॅट्समन
इथे पाठवून ठेवायचा आहे. हे षटक संपल्यानंतर लगेच एक बॅट्समॅन पाठवा. पुन्हा एकदा या चेंडूवरती बोट अक्षरशः फेरली होती. बुटांची जादू कलाकारी मैदानावरती अनुभवायला मिळते. 2 षटकं मात्र संपतात. 2 षटकांच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या 29 धावा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 13.50 सरासरीने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा येथे मात्र मैदानावरती बनल्या. षटक क्रमांक 3 चालू करा जनमान कारले. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मित्रांनो. आजचा स्पर्धेचा पहिला आणि उद्याचा दुसरा अंतिम दिवस आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इतक्या मॅचेस कव्हर करणं इम्पॉसिबल वाटते. त्यामुळे येथेच तुम्हाला आज खेळावं लागणार आहे. थोडं लवकर खेळा जेणेकरून बॅडलाईटमध्ये कोणत्याच संघाचं नुकसान व्हायला नको. तर वळूयात मॅचच्या दिशेला. षटक क्रमांक 3 संकल्प. संकल्पाला आज या ठिकाणी विकेट घेण्याचा संकल्प करावा लागेल. पुढे सरसावत या ठिकाणी 360 अंशाचं मैदान असतं. या धाबा त्याला 4 नक्की इथे मिळाल्या असत्या. अनिरुद्धने हा फटका खेळला होता. मात्र जेव्हा तुम्ही 180 अंशाच्या मैदानावरती खेळताय ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सरळ खेळावं लागेल, विशेपमध्ये खेळावं लागेल. तत्पूर्वी जर आपण बघितलं आजच्या दिवसाचा खेळ, आज बाबू शहाने एक सुंदर समालोचन केलं. एक वेगळं कॉमेंट्री येथे बघायला मिळाली. पनवेलवरून आले होते, सर्वांना प्रभावित करून गेले. पुन्हा एकदा पॅडवरती आलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे जातील तोपर्यंत चेंडू डी बॅकवर्ड स्कॉल क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव तिथे मात्र मिळणार आहे त्यांना. आणि त्यानंतर मात्र धावसंख्या येथे धावफलकावरती 31 बनतात. जरा फास्ट खेळा. 4 चेंडू या षटकामध्ये अजून बाकी आहेत मित्रा. पुढे सत्सावध अप्परकट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तेथे मात्र पुन्हा पंबल. आणि ते म्हणतात ना, चुकीला माफी नाही. कम ऑन डीजे मास्टर. या पटका खेळला होता. पुढे सरसावत आले होते. त्यानंतर जर आपण विचार केला तर मैदानावरती कॅच ड्रॉप केली गेली. या मैदानावरती काय होते समजत नाही. मात्र कोणालाही झेल घेता येत नाही. एक नारळ मला असं वाटते फोडावा लागेल. हा बघा पुन्हा एकदा कॅच होण्याची संभावना आहे. आणि पुन्हा एकदा अटेम्प्ट घेतला होता मात्र चेंडू काही हातामध्ये येत नाही. धावा इथे मात्र 2 घेतल्या गेल्या. अनिरुद्ध पाटील यांना आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधनं एक सेन्सिबल खेळी जी गरज आहे ना संघाला ती या ठिकाणी पूर्ण करतात. ॲज पर मॅच सिच्युएशन खेळावं लागतं. संघासाठी आज जेव्हा तुम्ही येथे मैदानावरती उतरताय त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ करावा लागतो. नेक्स्ट मॅचचा टॉस जर्मन सातीरजे दिलदार बागदांडा. जावेदचा हेलिकॉप्टर उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा काय झालंय मैदानावरती, जणू काही करणी भानामती काय समजत नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी हा 10वा की 12वा झेल असावा. धावसंख्या धावफलकावरती येथे लागते 39 रन्स. एकही कॅच. किती क्षेत्ररक्षक तुम्ही त्या रिझनला बदला, काऊ कॉर्नरला आतापर्यंत मी बघितलं 4 क्षेत्ररक्षक बदलले असतील. तर येथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावा धावफलकावरती 40 झाल्यात. 41 करायचे आहे. त्यानंतरचा आवाज पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होईल. बदल तत्पूर्वी इनिंग ब्रेकमध्ये जर्मन सातीरजे विरुद्ध दिलदार बागदांडा या 2 संघादरम्यान नेक्स्ट बॅटल आहे. तो दोन्ही संघांना आपण समान शुभेच्छा देऊयात. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांचा मानाचा करंडक तुम्ही येथे उचलावात असा आशा मी व्यक्त करतो. या सर्व संघांना माझ्या शुभेच्छा आहेत की आजचा पहिला दिवस आहे ज्याच्यामध्ये 2 विजयी होऊन या ठिकाणी एका संघाने 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. आणि आता मात्र या आजच्या दिवसामध्ये या लॉटमधून कोणता संघ जाईल तत्पूर्वी टॉस करण्यासाठी विनंती करतोय या ठिकाणी मंडळाचे सन्माननीय चला अगं सूर्य वेळ लावू नका प्लीज.
लवकर उतरायचं आहे मैदानावरती. टॉस केला गेला मयूर नाईक यांच्या शुभ असते. टॉस कोण जिंकलाय हे आमच्यापर्यंत पोहोचवा. जर्मन सातीरचे विरुद्ध दिलदार बागदांडा. जर्मन सातीरचे चला मैदानावरती येथे लगेच उतरायचं आहे. तर पुन्हा एकदा O2 या ठिकाणी निनाद कदम सरांकडे वळत आहोत. आजच्या दिवसातील एक महत्वाच्या मॅचकडे आपण पुन्हा वळणार आहोत आणि 3 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 करायचे आहेत. त्यानंतरचा सामना जर्मन सातीरजन दिलदार बागदांडा. तुम्ही इथे तयार राहा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण वळणार आहोत निनाद कदम यांच्याकडे. O2 धन्यवाद. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. धन्यवाद यश. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगा आयोजित शिवसाई चषक 2026 दुसऱ्या फेरीतील एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. एका बाजूला BCC आगरसुरे संघ ज्याने पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये 40 धावा जमवल्यात. 41 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि आता त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय जर्मन कारले संघाकडून निनाद पाटील आणि ओमकार ही जोडी मैदानात. पहिला चेंडू साहिलचा. पहिला चेंडू आपण पाहिलं बॅटची कडा घेत पायाचा वेध घेत आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेला जाणारा या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. या 1 धावने आपल्या धावसंख्येला आणि संघाच्या धावसंख्येला श्रीगणेशा इथे निनाद पाटील या खेळाडूंनी केलेला आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आता कर्णधार ओमकार. ओमकार ज्याने खूप चांगली षटकं हाताळलीत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली. यावेळेचा चेंडू उजव्याच्या बाहेर जाणारा पंच आपल्या दोन्ही हात समंत करून या चेंडूला अवांत घोषित करतायत. अवांत धावाने एकूण धावसंख्या झालेली आहे 2 धावा. 1 चेंडू अखेरीस 2 धावा दाखवू लागले. 41 धावांचा पाठलाग करताना एकेर 2 धावांबरोबर काही मोठे स्ट्रोक आले, धावा जमवल्या गेल्या तर नक्कीच धावांचा यशस्वी पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल. मात्र बॅटची कडा चेंडू हवेत झेल निसटतोय आणि त्याचबरोबर 1 धाव देखील मिळते. कॅचेस विन द मॅचेस. काय घडतंय बघा. मागील काही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये आणि त्याच्या आधीच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं आधीच्या सामन्यात तर बरेच झेल म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 इनिंगमध्ये आत्तापर्यंत किमान 8 ते 9 झेल सुटलेत मित्रांनो. त्यामुळे इथे क्षेत्रकांकडून होणाऱ्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एकाने झेल टिपला आणि फलंदाज ओमकार इथे बाद होतोय. सॉरी आपल्याला सारखं थांबवतोय कारण इथे आपल्याकडे वेळ कमी आहे. आता सूर्य अस्ताला चालला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अजूनही 2 सामने अजून खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडं स्पीडअप करा आणि पुढील फलंदाजी तयार राहा. पुढील 2 ते 3 फलंदाजी तयार राहायचे मित्रांनो. कारण प्रत्येक फलंदाज बाद दिल्यानंतर बाद झाल्यानंतर आम्ही आपल्या सूचना देणार नाही आहोत. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं ज्या पद्धतीने सामना रंगतोय 3 चेंडू झालेले आहेत. चला लेग अंपायरचे इथे 2 पुढील फलंदाज पाठवायचे आहेत. जर्मन कारले संघातील 2 पुढील फलंदाज ओमकार कर्णधार. आपले पुढील 2 फलंदाज आपण पाठवा.
चला पुढील दोन फलंदाज आपण लेग अंपायरकडे उपपंचांच्या इथे मागे पाठवायचे आहेत, कारण कमी वेळेअभावी आपल्याला असं करावं लागतंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. साहिल पुन्हा एकदा आपल्या पहिल्या षटकात विकेट प्राप्त करतोय. डावखुऱ्याचा फलंदाज प्रीतम फलंदाजीसाठी सज्ज होतोय तिसऱ्या क्रमांकावर. प्रीतम पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावने त्याने आपल्या वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली आणि संघाची धावसंख्येकडे पाहिली तर 4 झालेली आहे. 41 धावांचं लक्ष गाठायचं आणि 41 धावांचं आव्हान जवळ पाहिलं तर या मैदानात आपण मोठे स्ट्रोक खेळले तरच आपल्याला पार करता येईल. एकेर दुरी धावाने हे लक्ष पार करता येणार नाही याची कल्पना आहे प्रीतमला सुद्धा. त्यामुळे आलेल्या पहिल्या चेंडूपासून मोठे स्ट्रोक खेळायचा त्याचा प्रयत्न आहे. लो फुलटॉस चेंडूला भिरकावलाय, मात्र चेंडू खूप उंची गाठली आहे. झेल टिपला जातोय आणि फलंदाज प्रीतमच्या खेळीचा होतोय अंत. अजून एक फलंदाज बाद झालाय. 2 विकेट प्राप्त केले जात आहेत. बघा ही काळाची गरज आहे. या सामन्यात विजय प्राप्त करायचे तर मोठे स्ट्रोक खेळणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच अमोलने पहिलं षटक हाताळलं होतं. फलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत पहिल्या षटकाचा या इनिंग मधील खेळ आपण पाहिलात तर 5 चेंडू झालेले आहेत. 4 धावा केवळ खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा बॅकफुटला ढकलला जातोय तो म्हणजेच जय हनुमान कार्ले संघ. दुसऱ्या बाजूला BCC आगरसूर संघ ज्याने गतवर्षी देखील बरीच पार्श्व पटकवली, चांगली कामगिरी केली आणि यंदाच्या वर्षी देखील त्यांची तीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानात. येथे चेंडू खूप काळ हवेत, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक विकेट्स, सलग दुसरा झटका देतोय आणि आपल्या षटकात 3 हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिलेत गोलंदाज साहिलने. काय या खेळाडूला रायझिंग स्टार असं मी संबोधतो. काय या खेळाडूला इतकी मागणी आहे. काय या खेळाडूला अलिबागमध्ये होणाऱ्या सर्व लीगमध्ये बरेच संघ आणि त्या संघाचे कर्णधार घेण्यासाठी उत्सुक असतात. हे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. साहिल आपल्या पहिल्या षटकात केवळ 4 धावा देत 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद करतोय आणि कुठेतरी या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या बळावरती आता तो म्हणजे BCC आगरसूर संघ. दुसऱ्या बाजूला सामना जिंकण्यासाठी आता आव्हान कठीण होत चाललंय. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद 4 अशी धावसंख्या झाल्यामुळे आता उर्वरित 2 षटकात विजयासाठी 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे जर्मन कार्ले संघाला, ती म्हणजे 37 धावांची. 12 चेंडू 37 धावा, 37 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. आणि आता या 12 चेंडूमध्ये धावा जमवायच्या असतील तर पुन्हा एकदा मागील सामन्याप्रमाणे एक आकर्षक आक्रमक खेळी स्वीकारावी लागेल, साकारावी लागेल. ती म्हणजेच फलंदाज निनाद पाटील याला. आपण पाहिलं तर निनादकडे ती क्षमता नक्कीच आहे. मात्र समोर चांगले फलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज निनाद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. एका मागोमाग एक फलंदाजी आता मात्र रांग लावली आणि पुन्हा एकदा पण पहिल्या सलामीर बाद झाल्यानंतर मधली फळी इथे एक्सपोज होते. बराच वेळेला आपण पाहतो सलामीर फलंदाज चांगली फलंदाजी करतात, मधल्या फळीतील फलंदाज तितकीशी चांगली कामगिरी करत नाही. हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी क्रमता कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मागील आपण पाहिलात ना तर मागील 3 चेंडूवरती 3 विकेट गमावले गेले असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडू 2 विकेट आणि या षटकाची सुरुवात विकेटने केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज सार्थक आणि स्वरूप हे युवा गोलंदाज खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक खेळलाय, चेंडू हवेत, अजून एक विकेटचं पतन. संकल्प आला काय आणि संकल्प गेला काय. आत्ता जर आपण धावफलकाकडे पाहिले ना तर जी संख्या आपण पाहू ना त्यात आपला संभ्रम निर्माण होईल. कारण धावा आहेत त्या म्हणजे 4 आणि विकेट्स आहेत त्या म्हणजे 5. 4 धावांवरती 5 फलंदाज बाद झाले. कुठेतरी आपल्याला असा क्रिकेट स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो टेस्ट क्रिकेटमध्ये. जेव्हा पहिल्या तासामध्ये भेदक गोलंदाजी होते, विकेट्स गमावल्या जातात, फलंदाजांना लय सापडत नाही, अशा प्रकारचा काहीसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे असं म्हणावं लागेल या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ म्हणजे T20चा सामना पाहिल्यासारखं आणि खेळ आता आपण पाहतोय तो म्हणजे एखाद्या टेस्ट क्रिकेटचा सामना आपण पाहतोय असं.
इथे फलंदाजांना कमबॅक करावं लागेल, इथे दाखवून द्यावं लागेल की आपण देखील चांगला सराव केलाय. इथे हॅट्रिक संपादन होणार का? या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होणार का? पहिली हॅट्रिक गोलंदाज सार्थकच्या नावावरती मित्र टाळ्या नक्कीच वाजायच्या त्या गोलंदाजासाठी. खूप चांगली कामगिरी त्याने केली. बघा असं म्हटलं जातं ना, ज्यावेळेस दोन फलंदाज चांगली भागीदारी होते, मी तर म्हणतो दोन गोलंदाज देखील भागीदारी होते, त्याचा प्रत्यय पहा. पहिल्या षटकात साहिलने खूप चांगली गोलंदाजी केली, धावा दिल्या नाहीत आणि त्याचं फळ मिळतंय ते या षटकात. आपल्या षटकात पहिल्या 3 चेंडू 3 विकेट सार्थकने प्राप्त केल्यात. आणि जुने जाणते प्रेक्षक बरेच खेळाडूंना मी नक्कीच आठवण करून देईन, ती म्हणजेच वर्ल्ड कपची. आपल्या पहिल्याच षटकात पहिल्या 3 चेंडू ते विकेट 3 घेत हॅट्रिक संपादन केली होती श्रीलंकेच्या चमिंडावासे गोलंदाज 2003चा तो वर्ल्ड कप. आणि प्रतिस्पर्धी संघ होता तो म्हणजेच बांगलादेशचा. यावेळेसचा चांगला चेंडू, इथे धावांसाठी संघर्ष आणि केवळ संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत, विकेट्स एकामागोमाग गमावले जात आहेत. तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. आता मात्र असं म्हणावं लागेल सामना जिंकायचा आणि त्याचबरोबर सुरुवात होण्याची नामुष्की देखील टाळावी लागेल. एक धाव इथे घेतली जाते, धावसंख्या 5 झालेली आपण पाहतोय. एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा सामना. असं वाटलं होतं एक जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, एक फायटिंग स्पिरिट पाहायला मिळेल, प्रयत्न नक्कीच केले गेले, मात्र गोलंदाजी भेदकता आपण पाहतोय. ते लेग फॉर द विकेटचं जोरदार अपील आणि या षटकातील 4थी विकेट, 4था फलंदाज बाद. काय भेदक षटक आहे बघा. या षटकात 1 नाही 2 नाही तर 4 फलंदाजांना तंबूच्या आशेला माघारी परतवले गोलंदाज सार्थकने. 2 षटकांमध्ये 41 धावांचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल दयनीय अवस्था झाली. ती म्हणजेच जर्मन कार्ले संघाची. कारण धावफलकावरती 5 धावा लागल्यात आणि विकेटची संख्या पाहिलं तब्बल 7 फलंदाज त्यांचे इथे बाद झालेत. त्यामुळे आता अंतिम षटकात इथे धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि इथे सर्वात होण्याची नामुष्की देखील टाळायची. ऑलआउटची टांगती तलवार त्यांच्या संघावरती आहे असं म्हणावं लागेल. 7 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर फलंदाजीसाठी आलाय. एकामागोमाग एक फलंदाज येत आहेत आणि हजेरी लावण्याचं काम करून पुन्हा तंबूच्या आशेला माघारी परत असं म्हणावं लागेल. चांगला संघ आहे, मात्र आज हा सामना खरं एखादा नाईटमेअर, एखाद्या काळ्या स्वप्नाप्रमाणे त्यांच्यासाठी आहे. इथे मात्र बॅटची कडाके चेंडू जातोय डिक्लेअर झोन. आता बघा एखाद्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये जशा प्रकारे स्लिप वगैरे लावली जाते त्या पद्धतीत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णतः निश्चिंत झालेला संघ. एका बाजूला BCC आकर्षुरे संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होण्याचा त्यांचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिंतेचं वातावरण, पराभूत सावट इथे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे झेल होण्याची संभाव्यता. 8वा फलंदाज बाद झालाय. 8 गडी तब्बल गारद झालेले आहेत. अजूनही आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज प्रथमेश येतोय. एकामागोमाग एक फलंदाजांची रांग लागलेली आहे. ज्या पद्धतीचा संघ आपण पाहतो ना जर्मन कार्ले संघ, आज मात्र त्याच्या विपरीत त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला संघ आहे. बऱ्याच वेळेला या संघाने देखील चांगली पार्श्वभूमी पटकावलेली आहेत. मात्र मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण पाहिलं ना तर मैदानात आपण केलेले जो आपले प्रयत्न असतात तितकेशी यशस्वी होत नाही. आज त्यांच्यावर देखील तेच होत आहे. यावेळेसचा चेंडू, या चेंडू कोणतीही धाव घेतली जात नाहीये. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 6 धावा केवळ झालेल्या आहेत. दुहेरी अंकांपर्यंत धावसंख्या मजल मारणार की नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह उरलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? कारण आतापर्यंत केवळ 6 धावा धावफलक लागल्यात आणि तब्बल 8 फलंदाज बाद झालेत आणि तिसऱ्या आणि अंतिम षटकातील केवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. अंतिम चेंडू या इनिंग मधील किंबहुना या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना दोन्ही संघ तयार आहेत. केवळ 7 धावा जमवता आल्या 3 षटकामध्ये. म्हणजे या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या जर्मन कार्ले संघाच्या नावावरती लावली जाते. 8 गडी बाद 7 धावा. चला
जन्मा सातवी संघ आपण मैदानात प्रवेश करतायत चला. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहिलं तर अनिरुद्धने नक्की चांगली फलंदाजी केली, मात्र या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि